आज आपण बनवत आहोत आलू मटर पनीरची भाजी। यासाठी मी कढईत तेल घेतले, त्यामध्ये बटाटे घेतले 2 चिरून, त्यांना व्यवस्थित असं लाईट गोल्डन होतपर्यंत तळून घेतली आहे। ते तळून झालं की मी पनीर टाकलंय। पनीरला पण दोन्ही साइडनी व्यवस्थित असं तळून घेऊया। आणि आता हे थोडेसे काप करून ते पण व्यवस्थित गोल्डन ब्राउन असे तळून घेतलेत पनीरचे तुकडे। त्यानंतर आज आपण हा सुहाना बटर मसाला जो असतो पनीर मिक्स तो त्याच्यापासून बनवत आहोत। तर तो जे मसाला असतो त्याला घेतलाय, त्यामध्ये दूध टाकायचं आणि त्याला व्यवस्थित फेटून असं व्यवस्थित लम्स फ्री करायचं, व्यवस्थित मिक्स करून घेते। मग एक्स्ट्राचं तेल काढून घेतलं आणि त्यामध्ये थोडं तूप टाकून जिरं मोहरी आणि मग टोमॅटोची प्युरी, तिखट, हळद, थोडासा मसाला टाकलाय, मीठ टाकलाय, हिंग टाकलाय। त्यानंतर वाटाण्याचे दाणे टाकायचे, त्यांना व्यवस्थित असं परतून घ्यायचं, झाकून थोड्या वेळ ते दाणे शिजू दिले। आता मी ती जी मेथी असते वाळलेली ती त्या प्लेटवर ठेवली, म्हणजे वाफेने गरम ती थोडी नरम पडली आहे। गरम वाफेमुळे ती थोडी क्रिस्पी होते। त्यानंतर आपण जो पनीर मिक्स घेतला होता त्याला टाकून घेतलाय। बघू शकता मेथी छान अशी मॅश होतीये, व्यवस्थित पावडर झालेला आहे आणि आपली ग्रेव्ही पण छान अशी शिजलेली आहे, तेल सुटलेलं आहे। त्यानंतर आता हे पनीर आणि बटाटा जो आहे तळून घेतलेला तो तिथे टाकायचा आणि याला पण असं वाफेवर छान असं शिजू द्यायचं। मेथीचं छान पावडर झालेलं आहे आणि भाजी सुद्धा छान उकळलेली आहे। आता मी यामध्ये थोडीशी 2 चमचे मलाई टाकते दुधाची आणि त्याच्यानंतर जी मेथी आहे, कसुरी मेथी म्हणतो आपण त्याला, ती ॲड करायची आणि अजून 2-3 मिनिटं असं वाफेवर छान शिजू द्यायचं। त्यानंतर कोथिंबीरने गार्निश करायचं आणि तुमची पनीर बटर मसाला रेडी आहे। एन्जॉय करा। थँक यू फॉर वॉचिंग।